जो कुणाचं डोकं फोडणार नसतो, पण डोक्यात लख्ख प्रकाश पाडणार असतो, काळजाला हात घालणारा असतो. त्या एका दगडाने मोडून पडते जातीची भिंत खळकन, आणि उरतं फक्त कलावंत आणि रसिक एवढंच नातं. मला जगाशी असं जातीच्या पलीकडचं नातं जोडायचं आहे. जिवंत माणसाच्या कवट्या फुटायची वेळ आली तरी जातीचे मुडदे जळत नाहीत. प्रत्येक आडनावाला आजकाल फक्त मेलेल्या जनावरासारखा वास येतो, असह्य. सगळी आडनावं गावाबाहेर पुरून टाकायला पाहिजेत आता, आणि त्यावर उगवायला पाहिजे एक कडुलिंबाचं झाड, कडू घास काढायला. त्यानंतर वागायला पाहिजेत सगळे एकमेकांशी गोड. दिवाणखाण्यात लोक निरुपयोगी मनी प्लांटला पाणी घालत असतात, पण गॅलरीमध्ये सिमेंट फोडून उगवणाऱ्या पिंपळासारखा स्वबळावर उगवतो तो नागराज मंजुळे. त्याला खत पाणी कुणीच घातलेलं नसतं, तरी तो प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवतो आपलं स्वतंत्र अस्तित्व. आता चंदेरी दुनियाच काय, गाव सुद्धा ज्यांना स्वीकारायला तयार नव्हता असे कितीतरी जब्या सांगतील दुनियेला वेड लावणाऱ्या गोष्टी. जे आजवर माळावर फिरत पाखरांना सांगितलं, बारवात बसून हमसून हमसून भिंतींना ऐकवलं, ते जगाला सांगण्याची संधी. आजवर बापजाद्यांचं आयुष्य कायदा सांगेल तसं वागण्यात गेलं. त्यात स्वप्न बघण्यासाठी या देशात कायद्याने बंदी नाही हे लक्षातच आलं नव्हतं. आम्ही स्वप्न बघू शकतो हे स्वप्नात पण वाटलं नव्हतं. नागराज, आम्हाला हे स्वप्न दाखवल्याबद्दल धन्यवाद. तुझ्या सैराट स्वप्नांसाठी पाशची एक स्वप्नांवरची कविता. बेजान बारूद के कणों में सोई आग के सपने नहीं आते, बदी के लिए उठी हुई हथेली को पसीने नहीं आते, शेल्फ में पड़े इतिहास के ग्रंथों को सपने नहीं आते, सपनों के लिए लाजमी है झेलने वाले दिलों का होना, नींद की नजर होनी लाजमी है, सपने इसलिए हर किसी को नहीं आते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?